Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द टाइप्स ऑफ RNA. टाइप्स ऑफ RNA अँड प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आणि टाइप्स ऑफ RNA हे आजच्या लेक्चरमध्ये इन प्रोकॅरियोट्स म्हणजे इन बॅक्टेरिया म्हणजे इन प्रोकॅरियोट्स बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये इन यूकॅरियोट्स बघणार आहोत. ओके, let's start it. Okay. इन बॅक्टेरिया म्हणजे ट्रान्सक्रिप्शन इन आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स. ओके, ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स. ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स. ओके, ट्रान्सक्रिप्शन इन प्रोकॅरियोट्स. ओके, ठीक आहे. आता टाइप्स ऑफ RNA. देअर आर 3 मेजर टाइप्स ऑफ RNA. पहिले स्टार्टिंगला आता बघूया टाइप्स ऑफ RNA काय काय. ओके, पहिले स्टार्टिंगला टाइप्स ऑफ RNA. RNA. ओके, there are 3 major types of RNA. First one is the messenger RNA, everyone know, mRNA, tRNA आणि rRNA. ओ यार क्या हो रहा है. mRNA, tRNA and last one is the rRNA. Okay, these 3 types of RNA are there. Okay, the first one is the messenger RNA, transfer RNA and ribosomal RNA. Okay, all 3 RNAs are needed to synthesize protein. म्हणजे RNA कशासाठी लागते तर प्रोटीन सिंथेसिससाठी कंपल्सरी लागते. सगळेच प्रोटीन SYN प्रोटीन तिन्ही मिळून प्रोटीन सिंथेसिससाठी लागते. ओके, तर mRNA प्रोव्हाइड्स टेम्पलेट. mRNA काय करते, टेम्पलेट प्रोव्हाइड करते. ओके, mRNA प्रोव्हाइड टेम्पलेट. Okay, mRNA provides template. tRNA bring amino acids and reads the genetic code. Okay, tRNA काय करते, ट्रान्सफर. mRNA काय करणार, प्रोव्हाइड टेम्पलेट. बाबा मेसेज द्यायचं काय, मेसेज कसं म्हणजे टेम्पलेट द्यायचं. मग tRNA काय करणार, त्याच्यावर तिकडून हे आणलं अमायनो ॲसिड ब्रिंग करायचं काम करणार. रीड द जेनेटिक कोड काम करणार. ओके, tRNA brings amino acids. Okay, brings amino acid and read genetic code. Okay, and rRNA plays structural and catalytic role during translation. Yes, rRNA काय करते ड्युरिंग ट्रान्सलेशनच्या वेळेस स्ट्रक्चरल अँड कॅटालायटिक रोल म्हणून प्ले करते. ओके, स्ट्रक्चरल अँड कॅटालायटिक रोल. yes, TR structural and CAT catalytic role during translation. TLEATION translation. ओके, ड्युरिंग ट्रान्सलेशन. राईट. काय होतं, फर्स्ट वन टाइप्स ऑफ RNA. सगळे जेवढं काय RNA लागतं ना, RNA आहे ती प्रोटीन सिंथेसिस. 3 टाईपचे RNA प्रोटीन सिंथेसिसमध्ये इम्पॉर्टंट आहेत. 3 टाईपचे RNA आहेत. एक mRNA, tRNA अँड अनदर वन इज द rRNA. ओके, 3 टाईप्स ऑफ RNA, mRNA, tRNA आणि rRNA. राईट. आता यातलं mRNA कशासाठी प्रोव्हाइड टेम्पलेट प्रोव्हाइड करते. आणि त्यानंतर tRNA काय करते, tRNA आहे ते ब्रिंग्स द अमायनो ॲसिड आणतं आणि त्याच्यावरचा जेनेटिक कोड रीड करते. ओके, ठीक आहे. rRNA काय करते, तर rRNA आहे ती ड्युरिंग ट्रान्सलेशन जेव्हा होत असते ना, तेव्हा ते स्ट्रक्चरल आणि कॅटालायटिक रोल म्हणून rRNA काम करते. ओके, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय होतं 3 टाईपचे RNA, एक mRNA, tRNA आणि लास्ट वन वॉज द rRNA. mRNA काय करते, mRNA आहे ती प्रोव्हाइड टेम्पलेट प्रोव्हाइड केलं. त्यानंतर rRNA काय करणार, tRNA काय करतात, अमायनो ॲसिड जे असतात अमायनो ॲसिड आणणार आणि त्याच्यावरचा कोड रीड करणार. बाबा असंच आहे सांग. मग त्यानंतर rRNA काय ट्रान्सलेशनच्या वेळेस कॅटालायटिक रोल प्ले करणार. ओके, दॅट्स ऑल, खतम. ओके,
इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. ओके, डन. ओके, ठीक आहे. लेट्स मूव फॉरवर्ड. ओके, देअर इज single DNA dependent RNA polymerase that catalyze transcription all types of RNA. Yes, that's all types of RNA in bacteria. Okay, here is one enzyme. कोणता? सिंगल DNA dependent RNA polymerase. DNA dependent RNA polymerase. Okay, RNA polymerase, DNA dependent RNA polymerase catalyze the transcription of all types in RNA in bacteria. म्हणजे जेवढं काय मध्ये ट्रान्स्क्रिप्शन होतं नाही युकॅरियोटिकमध्ये, प्रोकॅरियोट्समध्ये, हे सगळं कोणता एकच एन्झाईम हँडल करतोय, दॅट इज द DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. ओके, दॅट्स ऑल. RNA पॉलिमरेज काय करते? RNA पॉलिमरेज बाइंड्स टू प्रमोटर अँड इनिशिएट्स ट्रान्स्क्रिप्शन. येस, आता पहिल्या स्टार्टिंगला काय केला, प्रमोटरला बाइंड झाला, बाइंड प्रमोटर. ओके, बाइंड्स टू प्रमोटर. ओके, प्रमोटरला बाइंड झाला, देन इनिशिएशन स्टार्ट, ओके, इनिशिएशन झालं, ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट झाली, ट्रान्स्क्रिप्शन इनिशिएशन. ओके, राईट. म्हणजे पहिल्यांदा DNA डिपेंडंट एक एन्झाईम असते, ह्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेसमध्ये एकच एन्झाईम आहे, दॅट इज द DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. ओके, मग तो पहिल्या स्टार्टिंगला प्रमोटरला बाइंड होणार आणि ट्रान्स्क्रिप्शन इनिशिएट झाली. ओके, इनिशिएट झाली. ओके, इट युजेस न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट as substrate and polymerize in a template dependent fashion following the rule of complementarity. ओके, म्हणजे हे काय करते तर सबस्ट्रेट म्हणून काय यूज करते, इट युजेस न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट, PHOSPHA न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट ॲज अ सबस्ट्रेट म्हणून यूज करते, ॲज सबस्ट्रेट. ओके, सबस्ट्रेट म्हणून यूज करते. ओके 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 ठीक आहे. इट समहाव ऑल्सो फॅसिलिटेट्स ओपनिंग ऑफ हेलिक्स अँड कंटिन्यूज elongation. Only a short stretch RNA remains bound to the enzyme. Once the polymerase reaches the terminator region, the nascent RNA falls off. So the RNA polymerase, this results in termination of ट्रान्स्क्रिप्शन. म्हणजे जेव्हाही एकदा हे गेलं काय म्हणतात, वन्स द पॉलिमरेज रिचेस द टर्मिनेटर, म्हणजे जेव्हा हे पॉलिमरेज टर्मिनेटर रिजनला जाते, आता पहिल्या स्टार्टिंगला काय होतं प्रोमोटर रिजनला, त्यानंतर जेव्हा टर्मिनेटरला जाते, टर्मिनेटर रिजनला गेलं ना, देन नेसंट आर एन ए फॉल्स ऑफ. कसले RNA? NASCENT, नेसंट RNA फॉल्स ऑफ, नेसंट RNA फॉल्स ऑफ. सो ऑल्सो द RNA पॉलिमरेज, म्हणजे नेसंट RNA फॉल्स झाले, देन अगेन सो RNA पॉलिमरेज ऑल्सो फॉल्स ऑफ, पॉलिमरेज ऑल्सो फॉल्स ऑफ. दॅट्स ऑल. ओके, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय होतं, हे एकच एन्झाईम आहे, दॅट इज द RNA पॉलिमरेज, DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एकटाच एन्झाईम आहे, राईट. मग यामध्ये ट्रान्स्क्रिप्शनला पहिल्या स्टार्टिंगला काय म्हणून हा RNA पॉलिमरेज बाइंड झाला बाबा कोणासोबत, हा बाइंड झाला प्रमोटरसोबत बाइंड झाल्यामुळं इनिशिएशन ट्रान्स्क्रिप्शन तर स्टार्ट झालं. ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट झालं म्हणजे ते सबस्ट्रेट म्हणून काय यूज करते, न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट हा सबस्ट्रेट म्हणून यूज केला. मग जेव्हा पॉलिमरेशन होतो जेव्हा टर्मिनेटर रिजनला गेलं देन नेसंट RNA जेवढे काही नेसंट RNA असतात ना, ते नेसंट RNA फॉल्स ऑफ. ओके, नेसंट RNA निघून पडतात. मग नेसंट RNA निघून पडले की RNA पॉलिमरेज सुद्धा निघून पडणार, आणि RNA पॉलिमरेज निघून पडला की रिझल्ट्स इन टर्मिनेशन.
टर्मिनेशन. दॅट्स खतम. म्हणजे जेव्हा तो बाइंड झालेला तेव्हा इनिशिएशन झालेलं, आणि जेव्हा नेसंट आर एन निघून पडले तेव्हा ह्यो पण निघून पडला. दॅट्स ऑल. दॅट द टर्मिनेशन. ओके, डन. लेट्स मूव फॉरवर्ड. आता काय म्हणते, अन इंट्रिग्रेटिंग क्वेश्चन इज दॅट हाऊ इज RNA पॉलिमरेज एबल टू कॅटलाइज ऑल 3 स्टेप्स. ओके, ऑल 3 स्टेप्स विच आर इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय होतं, RNA जेव्हा सपोज बाइंड झाला, प्रमोटरला बाइंड झाला आणि त्यानं काय केला, इनिशिएशन केलं, राईट. इनिशिएशन केला. त्यानंतर RNA आर एन ए पॉलिमरेज जेव्हा ह्याला प्रमोटरला बाइंड झाला तेव्हा इनिशिएशन झालं. मग त्यानं मध्ये सबस्ट्रेट यूज करून काय केलं, इलॉंगेशन केलं, राईट. दॅट इज दी पॉलिमरायझेशन रिॲक्शन, दॅट इज दी इलॉंगेशन. ओके, आणि दिस इज फर्स्ट वन इनिशिएशन, सेकंड वन इलॉंगेशन. आणि त्यानंतर जेव्हा एंडला गेला, थर्ड एंडला गेला ना, तेव्हा काय झालं, नेसंट RNA फॉल्स ऑफ. नेसंट RNA फॉल्स ऑफ. ओके, नेसंट RNA निघून पडले. मग नेसंट RNA जेव्हा निघून पडले ना, तेव्हा काय झालं, नेसंट RNA फॉल्स ऑफ. त्यामुळं RNA पॉलिमरेज ऑल्सो फॉल्स, आणि त्यामुळं मग टर्मिनेशन. दॅट इज दिस इज द थर्ड प्रोसेस. ओके, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तो प्रमोटरसोबत बाइंड झाला दॅट इज द इनिशिएशन, मग दी इलॉंगेशन, आणि देन लास्ट वन जेव्हा तो काय म्हणते ते नेसंट RNA निघून गेले तेव्हा RNA पॉलिमरेज पण निघून येणार, दॅट इज टर्मिनेशन. दिस 3 प्रोसेस. ओके, डन. Got it. Okay, RNA polymerase is only capable of catalyzing the process of elongation. Okay, it associates transiently with the initiation factor. Yes, to promote पहिल्या स्टार्टिंगला काय करतो, इनिशिएशनसाठी RNA काय करतो, RNA पॉलिमरेज इनिशिएटर फॅक्टर म्हणून एक असतं, दॅट इज दी इनिशिएटर फॅक्टर. Okay, initiator factor, that is initiator factor, and this is terminator factor. Termination factor to, yes, that's all. टर्मिनेट द ट्रान्स्क्रिप्शन. मग इनिशिएटर फॅक्टर काय करते, इनिशिएट द ट्रान्स्क्रिप्शन इनिशिएट करायचं काम करतो, आणि टर्मिनेटर फॅक्टर टर्मिनेट द ट्रान्स्क्रिप्शन. दॅट्स ऑल, खतम. रिस्पेक्टिवली associate with these factors alter the specificity of RNA polymerase to either initiate or terminate. म्हणजे जेव्हा RNA पॉलिमरेज ह्याच्यासोबत बाइंड होतं तेव्हा ट्रान्स्क्रिप्शन इनिशिएट होणार, आणि जेव्हा RNA पॉलिमरेज ह्याच्यासोबत बाइंड होतं तेव्हा टर्मिनेशन. दॅट्स ऑल, खतम. म्हणजे काय होतं, ॲटलिस्ट पहिल्या स्टार्टिंगला RNA पॉलिमरेज येणार, RNA पॉलिमरेज आला, ह्या सपोज ह्या फॅक्टरसोबत जॉईन झाला, ट्रान्स्क्रिप्शन स्टार्टेड. ओके, ट्रान्स्क्रिप्शन स्टार्टेड. मग इथं पहिल्यांमध्ये इलॉंगेशन झालं. ओके, इलॉंगेशन झालं. त्यानंतर मग RNA पॉलिमरेज काय केला, ह्या फॅक्टरसोबत जॉईन झाला. ह्या फॅक्टरसोबत जॉईन झाला की देन ट्रान्स्क्रिप्शन एंड. दॅट्स खतम. म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला RNA पॉलिमरेज ह्याच्यासोबत जॉईन झाला, ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट झालं, देन इलॉंगेशन, आणि त्यानंतर जेव्हा RNA पॉलिमरेज ह्याच्यासोबत जॉईन झाला तर ट्रान्स्क्रिप्शन एंड. दॅट्स ऑल, खतम. ओके, डन. गॉट इट. दॅट वॉज ओव्हरऑल प्रोसेस. ओके, तर आणखी काय म्हणते बघूया. लेट्स गो. इन बॅक्टेरिया सम mRNA डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेसिंग टू बिकम ॲक्टिव्ह. म्हणजे इन बॅक्टेरियामध्ये ना mRNA जे आहे ना, mRNAला
प्रोसेसिंग अशी कोणती प्रोसेस वगैरे लागत नाही, की जसं युकॅरियोटमध्ये प्रोसेस लागते, प्रोसेस ॲड असं. तसं ह्याच्यामध्ये काय म्हणतात, इन बॅक्टेरिया अशी कोणती प्रोसेस वगैरे लागत नाही की ह्याला ॲक्टिवेट करायसाठी. सिन्स ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन टेक प्लेस इन सेम कंपार्टमेंट. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये सेम कंपार्टमेंट, देर इज नो सेपरेशन ऑफ सिस्टॉल अँड न्यूक्लियस इन बॅक्टेरिया. म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन एकाच ठिकाणी टेक्स प्लेस होतं. ओके, मेनी टाइम्स ट्रान्सलेशन कॅन बिगिन मच बिफोर mRNA is fully transcribed. Okay, consequently transcription and translation can be coupled in bacteria. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगायचं की बाबा ह्यांना ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन व्हायच्या अगोदर पण ट्रान्सलेशन स्टार्ट होऊ शकते, हे पण म्हणायचं आहे यांना. ट्रान्सलेशन कॅन बिगिन मच बिफोर दॅन द mRNA इज फुल्ली ट्रान्सक्राईब्ड. म्हणजे जेव्हा अजून mRNA फुल्ली ट्रान्सक्राईब पण व्हायचं तोपर्यंत ट्रान्सलेशन स्टार्ट पण झालेलं असतं. आणि ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन एकाच ह्याच्यामध्ये होतं आहे सांगायचं. आणि ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन कॅन बी कपल्ड इन बॅक्टेरिया. ओके, हे मला सांगायचं आहे बाबा. ओके, डन. काय काय भेटलं आजच्या लेक्चरमध्ये आपण. फर्स्ट वन, टाइप्स ऑफ RNA. वन इज द मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA अँड रायबोझोमल RNA. मेसेंजर RNA काय करते, टेम्पलेट प्रोव्हाइड करते. परत त्यानंतर ट्रान्सफर RNA दॅट द ब्रिंग द अमायनो ॲसिड्स. अँड रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA जे आहेत ना ते काय करते, ट्रान्सलेशनच्या वेळेस कॅटॅलायटिक आणि स्ट्रक्चरल रोल प्ले करते. ओके, त्यानंतर एक पूर्ण ट्रान्सक्रिप्शनमध्ये बॅक्टेरियामध्ये जे म्हणजे युकॅरियोट्समध्ये जे ट्रान्सक्रिप्शन होते ना त्याच्यामध्ये एकच एन्झाईम आहे, दॅट द RNA पॉलिमरेज, DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. मग ते पहिल्या स्टार्टिंगला काय करणार, ते पहिल्या स्टार्टिंगला सपोज एका फॅक्टरसोबत जॉईन होतं, दॅट द इनिशिएशन फॅक्टर. ओके, इनिशिएशन फॅक्टरसोबत तो जॉईन झाला म्हणजे दॅट इज द प्रोमोटरसोबत तो जॉईन झाला. देन स्टार्ट झाली, ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट होणार. मग ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट झाली त्यानंतर मग इलॉंगेशन असं ॲज अ सबस्टेट म्हणून कोणाला यूज करतो आहे, तर न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट ॲज अ सबस्टेट म्हणून यूज करतो आहे. मग त्यानंतर RNA पॉलिमरेज जसं एकदम एंडला जात जाणार तसं मग काय होणार, नेसंट RNA निघून जाणार. मग नेसंट RNA निघून गेले की तो काय करतो आहे, देन तो पण फॉल ऑफ, नेसंट RNA फॉल्स ऑफ. दिस बाइंड्स विथ टर्मिनेशन फॅक्टर आणि दिस टर्मिनेशन फॅक्टरसोबत बाइंड झाला की दॅट्स ऑल, टर्मिनेशन होणार, खतम. ओके, दॅट्स ऑल. डोंट वरी. काय होतं माहिती आहे, पहिल्या स्टार्टिंगला सपोज दिस इज आवर RNA. याचे 3 टाईप्स आहेत. ओके, फर्स्ट वन इज द mRNA, त्यानंतर T, त्यानंतर R. ओके, mRNA काय करते, mRNA काय करणार, तर पहिल्या स्टार्टिंगला प्रोव्हाइड टेम्पलेट. ओके, प्रोव्हाइड टेम्पलेट प्रोव्हाइड करायचं काम करते. ओके, तर tRNA काय करते, ब्रिंग द अमायनो ॲसिड्स आणतं आहे आणि रीड द जेनेटिक कोड रीड करते. म्हणजे अमायनो ॲसिड्स काय करणार, आणणार तिकडून, सपोज इथं अमायनो ॲसिड्स आहेत, इकडून इथंपर्यंत आणणार आणि ह्याच्यावर तर जेनेटिक कोड रीड करायचं काम करते. ओके, दॅट्स ऑल. आणि त्यानंतर हे जे आहे ना हे काय करते, rRNA. दिस इज rRNA काय करते, तर स्ट्रक्चरल अँड कॅटॅलायटिक रोल ड्युरिंग, कशा वेळेस, स्ट्रक्चरल अँड कॅटॅलायटिक रोल ड्युरिंग ट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्सलेशनच्या वेळेस स्ट्रक्चरल अँड कॅटॅलायटिक रोल प्ले करते. दॅट्स द 3 टाईप्स. ओके, मग ह्या होल प्रोसेसमध्ये देर इज ओनली वन एन्झाईम, दॅट द DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. ओके, DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. ओके, DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. मग ह्यो काय करणार, पहिल्या स्टार्टिंगला बाइंड विथ दिस इनिशिएशन फॅक्टर झालं, इनिशिएशन झाली ट्रान्सक्रिप्शनची इनिशिएशन, त्यानंतर इलॉंगेशन होणार आणि इलॉंगेशन नंतर दिस बाइंड्स विथ टर्मिनेशन फॅक्टर दॅट द टर्मिनेशन फॅक्टर terminate the transcription. Okay, hope you got today's lecture. Okay, thank you so much. Bye bye.